या ठिकाणी मागील 20 दिवसापासून बोरचे, सोलार आणि विहिरीचे ताटर वायर चोरीचं प्रमाण इतकं वाढले की टाकणवाडी, खाडेवाडी, हंगेवाडी, नांदूर घाट आणि टिकटी घाट, शिरोळ घाट या ठिकाणचे बहुतांश वायर आणि ताटर हे खूप मोठ्या प्रमाणात चोरी गेलेले. रात्री माझ्या शेतामध्ये 2 विहिरीचे, 2 बोरवेलचे आणि 2 सोलार याचे ताटर, मोटर आणि वायर सगळं चोरी घेऊन गेलेले. याच्या आधी 15 दिवसापूर्वी एका सोलारचं स्टार्टर आणि वायर चोरी गेलेले त्याची रितसर फिर्याद या ठिकाणी मी पोलीस चौकीला दिलेली होती. याच्यावर आळेबंधन का होत नाही? या ठिकाणी गायरान म्हणून अंगेवाडीचं पारधी वस्ती मोठी आणि त्या नांदूरमधले पारधी या ठिकाणी कोणत्या शेतकऱ्यांनी जर चोरी झाली आणि काही झालंय म्हणलं की त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा, छेडछाडीचा गुन्हा ही पारधी समाजाचे लोक करते, त्यामुळे गुन्हे दाखल करीनात. आणि आजच्या घडीला या ठिकाणी पोलीस चौकीमध्ये इतक्या लोकांनी चोरी गेलेले दिलेले की तिथं स्पॉटवर जाऊन पोलीस यंत्रणेने पाहावे की किती चोरी गेलेले. आज मी बोलतोय, आज कोणतंही निवेदन न देता भर पावसामध्ये या ठिकाणी मी पूर्ण बसून राहणारे. पाऊस वरून इतका चालू आहे. नांदूरघाट पोलीस चौकीसमोर या ठिकाणी या चोराचा छडा लागल्याशिवाय या ठिकाणावरून मी उठणारच नाही. पोलीस प्रशासनाला माझी नम्र विनंती की हे जे भुरटे चोर आहेत त्याच्यावर पाबंद का केला नाही? मागील 15 दिवसापासून FIR दाखल करून सुद्धा. त्यामुळे माझे जे जितकं चोरी गेले वायर, मोटर की त्याचा आणि तसंच इतर शेतकरी इथं पोलीस चौकी पुढे हे सर्व शेतकरी उभा आहेत, थांबलेले यांचे सुद्धा चोरी गेलेले. याचा पोलिसांनी तात्काळ तपास लावावा आणि गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा द्यावी. त्याशिवाय या ठिकाणाहून या भर पावसात पूर्ण हे पोलीस चौकी पुढे बसणार नाही आणि उठणार नाही. 1 दिवस लागू, 2 दिवस लागू, नाही तर 3 दिवस लागू. भर पावसात ही पोलीस चौकी पुढे उपोषणाला बसणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.